Now today we will discuss about use of microbes in the formation of organic acid, enzyme and bioactive molecule. Microorganisms, fungi and bacteria. Microbes, these are fungi and bacteria. These are useful in the production of the organic acids. Organic acid, these are citric acid, organic acids formation, citric acid, then acetic acid, then butyric acid, lactic acid. Citric acid, it is produced by Aspergillus niger fungi. Acetic acid, it is produced by the activity of Acetobacter aceti. Butyric acid, it is produced by the activity of Clostridium butylicum. Lactic acid, it is produced by Lactobacillus, that is lactic acid bacteria. So use of microorganism, fungi, Aspergillus niger produce citric acid, Acetobacter aceti, acetic acid, Clostridium butylicum produce butyric acid, Lactobacillus लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया लॅक्टिक ॲसिड तयार करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फंजा आणि बॅक्टेरियाचा वापर ऑर्गॅनिक ॲसिड्सचं फॉर्मेशन करण्याकरता केला जातो. तसंच एन्झाईम फॉर्मेशन जर का करायचं असेल, सो देर आर डिफरंट एन्झाईम्स. दीज आर इन्व्हर्टेज एन्झाईम. इन्व्हर्टेज, Zymase enzyme. Invertase and Zymase enzyme produced by Saccharomyces cerevisiae. Saccharomyces cerevisiae म्हणजे yeast produces the enzyme invertase and Zymase. Pectinase enzyme, protease enzyme. Pectinates produced by fungi, that is Sclerotiana libertine. Sclerotiana libertine fungi produces pectinase enzyme, protease enzyme produced by Aspergillus niger. Aspergillus niger fungi produces protease, lipase enzyme produced by Rhizophus fungi. Rhizophus fungi produces lipase enzyme. Lipase, protease, these are used as a detergent in clearing the spots present on the cloth. कापडावर पडलेले जे डाग आहेत ते धुण्याकरता लायपेज एन्झाईमचा वापर आणि प्रोटीएज एन्झाईमचा वापर केला जातो. इन्व्हर्टेज अँड झायमेज एन्झाईम, दीज आर युजफुल इन द फॉर्मेशन ऑफ इथेनॉल, इथिल अल्कोहोल इन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये इन्व्हर्टेज झायमेज एन्झाईमचा वापर केला जातो. पेक्टिनेज अँड लायपेज, दीज आर युजफुल, यूज ॲज अ डिटर्जंट
त्यानंतर स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम which is produced by Streptococcus bacteria. Streptococcus bacteria produces streptokinase which is the clot buster. Streptokinase हा clot buster enzyme आहे. Dissolve the blood clots in blood vessel. ब्लड व्हेसलमध्ये असणाऱ्या ब्लड क्लॉट्स रिमूव्ह करण्याचं काम, डिझॉल्व करण्याचं काम स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम करत असतो. इन्व्हर्टेज आणि झायमेज एन्झाईमचा वापर अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये केला जातो, इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये. पेक्टिनेज लायपेज एन्झाईमचा वापर केला जातो डिटर्जंट म्हणून. प्रोटीएज एन्झाईम आहे विच इज प्रोड्यूस्ड बाय ॲस्परजिलस नायगर फंजाय. Streptococcus bacteria produces streptokinase which is the clot buster. तर मायक्रो ऑर्गॅनिझम, फंजाय आणि बॅक्टेरियाचा वापर आपण ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्मेशन करण्याकरता करू शकतो. जसं सायट्रिक ॲसिड आहे ॲस्परजिलस नायगर फंजायच्या प्रेझेन्समध्ये बनते. ॲसिटिक ॲसिड आहे ॲसेटोबॅक्टर ॲसेटायच्या प्रेझेन्समध्ये तयार होते. ब्युटॅरिक ॲसिड आहे क्लोस्ट्रिडियम ब्युटॅलिकम बॅक्टेरियाच्या प्रेझेन्समध्ये तयार होते. लॅक्टिक ॲसिड लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया तयार करतात. एन्झाईम फॉर्मेशनमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरल्या जातात. जसं ईस्ट आहे, ईस्ट प्रोड्युसेस इन्व्हर्टेज झायमेज एन्झाईम. फंजाय स्क्लेरोशियाना लिबर्टाइन पेक्टिनेज एन्झाईम बनवतो. फंजाय ॲस्परजिलस नायगर प्रोटीएज एन्झाईम तयार करतो. फंजाय रायझोपस लायपेज एन्झाईम तयार करतो. बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस हा जो बॅक्टेरिया आहे हा स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम तयार करतो. तर एन्झाईम फॉर्मेशनमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. तसंच बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स दीज आर सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन ए हा एक बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल आहे आणि दुसरा स्टॅटिन. सायक्लोस्पोरिन ए इट इज प्रोड्यूस्ड बाय ट्रायकोडर्मा पॉलीस्पोरम. Statin it is produced by yeast Monascus purpureus. हे दोन बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत. सायक्लोस्पोरिन ए इट इज यूज ॲज अ इम्युनोसप्रेसिव्ह एजंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणून वापर केला तो सायक्लोस्पोरिन एचा. हे फंजायपासून तयार होते ट्रायकोडर्मा पॉलीस्पोरम. स्टॅटिन हा सुद्धा एक बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल आहे which is produced by yeast Monascus purpureus, and statin it is the important bioactive molecule in lowering the blood cholesterol level. कोलेस्ट्रॉल फॅट्सची लेवल ब्लडमध्ये लोअर करण्याचं काम करतो स्टॅटिन. स्टॅटिन इट इज प्रोड्यूस्ड बाय yeast Monascus purpureus. Cyclosporin A produced by Trichoderma polysporum. सायक्लोस्पोरिन ए हा इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये याचा वापर केला जातो. सो हाऊ देर इज द रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिक ॲसिड एन्झाईम अँड बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल.
मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय रोल आहे ऑर्गॅनिक ॲसिडचं फॉर्मेशन करण्यामध्ये, एन्झाईम्स तयार करण्यामध्ये आणि बायोॲक्टिव्ह मॉलिक्यूल बनवण्यामध्ये. तर याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲस्परजिलस नायगर फंजाय तयार करतो. ॲसेटिक ॲसिड ॲसेटोबॅक्टर ॲसेटायच्या प्रेझेन्समध्ये बनते. ब्युटॅरिक ॲसिड क्लोस्ट्रिडियम ब्युटालिकमच्या प्रेझेन्समध्ये बनते. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाच्या प्रेझेन्समध्ये बनते. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया लॅक्टिक ॲसिड बनवतो. क्लोस्ट्रिडियम ब्युटालिकम ब्युटॅरिक ॲसिड तयार करतो. ॲसेटोबॅक्टर ॲसेटाय ॲसिटिक ॲसिड तयार करतो. ॲस्परजिलस नायगर सायट्रिक ॲसिड बनवते. एन्झाईम फॉर्मेशनमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा रोल आहे. इन्व्हर्टेज आणि झायमेज एन्झाईम इथिल अल्कोहोल इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये, अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये याचा वापर केला जातो. फंजाय तयार करतो. ईस्टचं नाव आहे बॉटॅनिकल नेम सॅकॅरोमायसेस सेरेवायसी म्हणजे ईस्ट. पेक्टिनेज एन्झाईम कोणता फंजाय तयार करतो? स्क्लेरोशियाना लिबर्टाईन. प्रोटीएज एन्झाईम कोण तयार करतो? तो ॲस्परजिलस नायगर फंजाय. लायपेज एन्झाईम कोण तयार करतो? तो रायझोपस फंजाय. स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया कोणता एन्झाईम बनवतो? तर स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम विच इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्लॉट बस्टर. स्ट्रेप्टोकायनेज. बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्समध्ये सायक्लोस्पोरिने आणि स्टॅटिन दोन येतात. सायक्लोस्पोरिने ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम फंजायपासून तयार होतो आणि स्टॅटिन इट इज प्रोड्यूस्ड बाय ईस्ट फंजाय मोनास्कस परपिडियस. सायक्लोस्पोरिन एचा वापर इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणून केला जातो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये. स्टॅटिनचा वापर ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्याकरता केला जातो. So this is all about the role of microorganisms in the formation of the organic acid, enzyme आणि बायोॲक्टिव्ह मॉलिक्यूल. खूप महत्त्वाचा पार्ट आहे नीटच्या दृष्टीनं की मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा रोल काय आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स बनवण्यामध्ये, एन्झाईम बनवण्यामध्ये आणि बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स तयार करण्यामध्ये. आता पुढचा जो पार्ट याच्यामध्ये येतो that is the sewage treatment plant, STP, sewage treatment plant. याच्यामध्ये सिवेज वॉटर जे आहे म्युनिसिपल वेस्ट वॉटर सिवेज याच्यामधून जर का आपल्याला घाण सेपरेट वेगळी करायची असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट केला जातात. प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट आणि डिसइन्फेक्शन केलं जाते ते टर्शियरी ट्रीटमेंटमध्ये येते. तर आज आपण पाहिलं की रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय रोल आहे ऑर्गॅनिक ॲसिड बनवण्यामध्ये, एन्झाईम बनवण्यामध्ये आणि बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स सायक्लोस्पोरिन आणि स्टॅटिन बनवण्यामध्ये. So this is all about use of microorganism in the formation of organic acid, enzyme and bioactive molecule. Next part याच्यामध्ये जो येतो that is the sewage म्हणजे काय? म्युनिसिपल वेस्ट वॉटर containing all different types of organic waste material. सगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल असलेलं पाणी म्हणजे सिवेज. म्युनिसिपल वेस्ट वॉटर कंटेनिंग ऑल डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल, प्लांट वेस्ट मटेरियल, ॲनिमल वेस्ट मटेरियल, फॉरेस्ट वेस्ट मटेरियल, फॉरेस्ट लिटर. तर हे सगळ्या प्रकारचं वेस्ट मटेरियल असलेलं वॉटर म्हणजे सिवेज. या सिवेजची ट्रीटमेंट कशी करायची? दॅट इज द सिवेज वॉटर ट्रीटमेंट. तर सिवेज वॉटर ट्रीटमेंट
STPमध्ये केली जाते, सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये केली जाते. याच्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट येतात मुख्य. प्रायमरी अँड सेकंडरी ट्रीटमेंट. टर्शियरी ट्रीटमेंटमध्ये डिसइन्फेक्शन येते. डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर बाय क्लोरिनेशन, ब्लिचिंग करून किंवा अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन सोडून, ते टर्शियरी ट्रीटमेंटमध्ये. मग हा एक पार्ट. याच्या पुढचा जो पार्ट येतो तो आहे सिवेज वॉटर ट्रीटमेंट. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. नाव टुडे वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू द युनिट मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर इन द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.